वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे अवैध धंदे राजरोस सुरू असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कलीम रेघीवाले यांनी केला आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ऐतिहासिक आणि जैन धर्मांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथे वरली, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्रीचे धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप कलीम रेघीवाले यांनी केला आहे। तक्रारीनुसार या बेकायदेशीर धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत। तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात ऑन ड्युटी असताना मद्य प्रशासन करून गैरवर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबंधित पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रारीच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत। गावातील अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या तक्रारीला पाठिंबा देत स्वाक्षरी मोहीम राबवली असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान 15 ऑगस्ट 2026 पर्यंत अवैध धंदे बंद न झाल्यास भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल। तसेच पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या आरोपांवर संबंधित पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।